नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साडीला पिको फॉल करायचं बघणार आहेत. पिको कसा करायचा आणि फॉल कसा लावायचा. तर सर्वप्रथम मी फॉल धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्याला वाळवून प्रेस केलेली आहे बघा. प्रेस केल्याने फॉल काय होतं, एकदम प्रॉपर लावला जातो. कधी पण फॉल धुवून प्रेस करायचा आणि मगच लावायचा. आता हे बघा, पिको करताना मी थोडंसं 5-6 इंच अंतर सोडलेलं आहे आणि तिथून समोर पिको करायला घेतलेली आहे साडी. आणि साडी उलट्या साईडने ठेवायची आणि नंतर पिको करायला घ्यायचा. आणि पिको आणि फॉल काही अवघड नसतं तेवढं. आणि थोडी समोरून साडी उचलून पकडली ना, अशी धरली ना, उचलला ना वरती भाग, तर साडीचा पिको एकदम प्रॉपर असा गोल राऊंडमध्ये येतो. मी तुम्हाला दाखवेल पिको झाल्यानंतर की आपला पिको कसा गोल राऊंडमध्ये आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपलं झालं आहे, आता पिको जवळपास झालेला आहे. आणि शेवटी थोडंसं साडीला थोडीशी फोल्ड मारायची, म्हणजे तिथे शेवटचा भाग जो असतो ना, बाहेर निघणार नाही त्याच्यामुळे. हे बघा, आपला पिको झालेला आहे आता. आणि आपण लगेच राहिलेल्या भागाचा पिको करून घेऊ. सरळ साडी करून नंतर इकडच्या भागावरती पिको करून घ्यायचा. हे बघा, साडीचं काठ थोडंसं जाड असल्यामुळं थोडंसं मला परेशानी होती त्याला पिको करायला. हे बघा, कसा गोल शेपमध्ये एकदम गोल आलेला आहे, तुम्ही बघू शकता पिको. आणि फॉल लावताना मी 2 इती सोडून फॉल लावते. आणि फॉल असं थोडंसं दुमडून घ्यायचा आणि नंतर फोल्ड मारल्यानंतर 2 इती मोजून पाहायचं. प्रॉपर 2 इती मोजलेला आहे मी, तेवढा भाग सोडून दिलेला आहे. आणि समोर लगेच मशीनने फॉल लावायला घ्यायचं, साडी पण बरोबर. आणि साडी आणि फॉल दोन्ही असं ठेवायचं की साडी पण नाही दिसली पाहिजे वरच्या साईडनी आणि फॉल खालच्या साईडनी नाही दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पिको फॉल करायचं आहे, फॉल लावायचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम सोपं असतं साडीला पिको फॉल करणं, काही अवघड नसतं. आणि तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये की तुम्ही पिको फॉलचे किती प्राईस घेता. मी 60 रुपये घेते, तुम्ही किती घेता ते मला सांगू शकता. खूप सोपं आहे.